नमस्कार. मी चिंतामणी सहस्रवते. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसामध्ये तृणमूल काँग्रेस म्हणजे TMC या पक्षाच्या काँग्रेस पक्षामध्ये विलिनीकरणाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. त्या पक्षाच्या प्रमुख असलेल्या किंवा अध्वर्यू असलेल्या ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधींची भेट घेतली, सोनियाजी गांधी यांची भेट घेतली आणि त्यांची या संदर्भात चर्चा झाली. अशा बऱ्याच प्रकारच्या बातम्या सतत बाहेर येत आहेत. काही उत्साही लोकांनी महाराष्ट्रातल्या NCP म्हणजे शरद पवारांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याच्या विलिनीकरणाची सुद्धा चर्चा सुरू झाल्याच्या बातम्या दिलेल्या आहेत. असेलही त्याच्यात कदाचित तथ्य काही असं नाही म्हणता येत नाही, किंवा काही नेते त्या पक्षामध्ये जायला उत्सुकही असतील काँग्रेस पक्षामध्ये. परंतु मुख्य प्रश्न असा आहे की काँग्रेसमध्ये आणि त्याच्याही पुढे जाऊन काही जणांनी तर आता जेवढे म्हणून विरोधी पक्ष आहेत, म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढणारे पक्ष आहेत, त्या सगळ्यांनीच राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये विलीन व्हावं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावं, अशा स्वरूपाची चर्चा घडवून आणायला सुरुवात केलेली आहे. अर्थात काँग्रेसचे नेते अतिशय सावध आहेत. ते या सगळ्या घटनांकडे अतिशय बारकाईनं पाहत आहेत. आपल्याला माहीत आहे की साधारणपणे एक 10-20 वर्षापूर्वी, 18-19-20 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्रात मोठं वादळ आलेलं होतं आणि अनेक डबघाईला आलेल्या अशा काही सहकारी संस्था, विशेषतः सहकारी बँका, या मोठ्या चांगल्या चालणाऱ्या सहकारी बँकांमध्ये किंवा काही राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सुद्धा विलीन झाले होत्या, मर्ज झालेल्या होत्या. परंतु त्या डबघाईला आलेल्या आणि जवळजवळ दिवाळखोरीत निघालेल्या बँका कितीही जरी विलीन व्हायचं असं म्हणत असल्या तरी सुद्धा त्या बँकांच्या म्हणजे ज्यामध्ये विलीन होणार आहेत अशा चांगल्या बँकांच्या व्यवस्थापनानं त्याचा अतिशय बारकाईनं विचार केलेला होता आणि नंतरच त्याबाबत त्यांनी त्याची परवानगी दिलेली होती. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे नेते सुद्धा काही घाईनं निर्णय घेतील अशातला भाग नाही. कारण ह्यातले बहुसंख्य विरोधी पक्षात असलेले नेते हे स्वयंभू नेते आहेत. ते स्वतःला स्वयंभू समजतात. त्यातले अनेक जण तर त्या काही राज्यातल्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये असलेले आहेत, काही तर पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये असलेले आहेत. आता ममता बॅनर्जींचं जर आपण उदाहरण घेतलं तर ममता बॅनर्जी या स्वतःला इंडी ही जी आघाडी आहे त्याच्या नेत्याच म्हणून घेत होत्या, किंवा नेत्या म्हणून घेत नव्हत्या, म्हणजे त्यात फारशा सक्रिय झालेल्या नव्हत्या. त्यांची अशी इच्छा होती की इंडी आघाडीनं त्यांनाच त्याचा नेता म्हणून त्यांची निवड करावी, समन्वयक म्हणून निवड करावी आणि पंतप्रधान पदाचे भावी उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची द्वाही फिरवावी अशी ममता बॅनर्जींची इच्छा होती. त्यामुळे त्यात काहीशा इंडी आघाडीपासून फटकून राहिलेल्या होत्या. आत्ता त्यांचा पराभव झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये त्या आता काँग्रेसच्या दारात जाऊन बसलेले आहेत की मला आता प्रवेश घ्यायचा आहे वगैरे काही अशी जी चर्चा चालू आहे त्याबद्दल. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय कृषी मंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचंही नाव पंतप्रधान पदासाठी गेली अनेक वर्ष चर्चेत होतं. त्याचबरोबर आप पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांची सुद्धा काही वर्षापूर्वीपर्यंत अशी ठाम समजूत होती की मोना आजही तशी समजूत असेल की पंतप्रधान पदासाठी आपल्यासारखा अत्यंत सुशिक्षित, उत्तम प्रशासक असलेला दुसरा कुठला नेता नाही. असे अनेक नेते आहेत की जे अत्यंत महत्त्वाकांक्षी आहेत आणि जे काँग्रेसमधून काही हे आप किंवा ममता बॅनर्जी या सुद्धा काँग्रेसमधून बाहेर पडलेले आहे. आप मात्र स्वतंत्र पक्ष होता, परंतु काँग्रेसमधून बाहेर पडलेले असे अनेक नेते आहेत. मग त्यात जगनमोहन रेड्डी आहेत किंवा JCR म्हणजे आपल्या तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आहेत. असे अनेक जर नेते आहेत की जे काँग्रेसमध्ये पूर्वी काम करत होते. खुद्द शरद पवार सुद्धा काँग्रेसमधूनच बाहेर पडलेले आहेत. आपल्याला माहीत आहे काँग्रेसमध्ये अनेकदा फूट झालेली आहे आणि अगदी काँग्रेस ABCD अशा सगळ्या बाराखडीतली सगळी शब्द उच्चारले तरी सुद्धा प्रत्येकाच्या नावानं वेगवेगळी काँग्रेस स्थापन झालेली आहे. काँग्रेस, ब्रह्मानंद रेड्डी काँग्रेस, देवराज आर्स काँग्रेस, यशवंतराव चव्हाण काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, आता ही जगनमोहन रेड्डींची जी काँग्रेस आहे ती, अशा अनेक काँग्रेस आतापर्यंत स्थापन झाल्या. तृणमूल काँग्रेस आहे. त्यामुळं हे सर्व नेते काँग्रेसमधून का बाहेर पडले ह्याचा सर्वात पहिल्यांदा विचार झाला पाहिजे. तरच ते पुन्हा काँग्रेसमध्ये जातील का आणि काँग्रेस त्यांना पुन्हा घेईल का ह्याच्याबद्दलही चर्चा झाली पाहिजे. एक तर काँग्रेसमधलं जे नेतृत्व आहे ते संपूर्णपणे घराणेशाहीवर आधारित आहे. हे नेते जरी काँग्रेसमध्ये गेले तरी त्यांना फार मोठा वाव तिथं मिळणार नाही.
मग ते बाहेरच पडले नसते ना जर त्यांना तिथं वाव मिळत होता तर. जेव्हा सोनियाजी गांधी यांचं नाव पंतप्रधान पदासाठी पुढं आलं, त्यावेळी त्यांच्या नावाला भारतीय जनता पक्षाचे नेते, विशेषतः माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी विरोध केला हे खरं आहे. परंतु त्याच वेळेला सोनिया गांधींच्या विदेशी याचा मुद्दा पुढं करून शरद पवारांनी विरोध केलेला होता, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण, आणि तिथून ते बाहेर पडलेले होते. त्याचबरोबर ममता बॅनर्जी सुद्धा काँग्रेस पक्षामध्ये आपल्याला फार वाव मिळत नाही, कम्युनिस्ट डाव्या आघाडीविरुद्ध आपल्याला लढायला ताकद मिळत नाही, म्हणूनच बाहेर पडलेल्या होत्या. जगनमोहन रेड्डींचे वडील काँग्रेसमधनं बाहेर, स्वतः जगनमोहन रेड्डी जे काँग्रेसमधनं बाहेर पडले ते त्यामुळंच बाहेर पडलेले होते. KCR जे बाहेर पडले होते ते त्यामुळंच बाहेर पडलेले होते. असे अनेक नेते आपल्याला सांगता येत की जे काँग्रेसमध्ये त्यांना त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या महत्त्वाकांक्षेला वाव मिळाला नाही म्हणून बाहेर पडलेले आहेत. आता तेच पुन्हा सगळे भाजपकडून पराभव होतोय म्हणून जर एकत्र आले तर त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही, उलट काँग्रेसमध्येच बेदिली सुरुवात होईल. एक लक्षात घ्या, नुकतीच एक ताजी घटना मध्य प्रदेशातली लक्षात घेण्यासारखी आहे. जयंती नटराजन यांना राज्यसभेची उमेदवारी तिथनं राहुल गांधींच्या पुढाकारानं दिली होती असं म्हणतात मध्य प्रदेशमध्ये. परंतु ती उमेदवारी तिथल्या स्थानिक म्हणजे राज्य पातळीवरच्या मध्य प्रदेशमधल्या काँग्रेसच्या नेत्यांना पसंत पडली नाही आणि त्यातून त्यांच्या उमेदवारीला खो घालण्याचा प्रयत्न झाला. भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये जी माहिती देण्यात आली ती सुद्धा काँग्रेसच्या नेतृत्वाकडूनच आली, एका नेत्याकडून आली, ज्येष्ठ नेत्याकडून आली असं स्पष्ट म्हणलं जाते. याचा अर्थ असा की काँग्रेसमधली गटबाजी ही पहिल्यापासून सुरू आहे. आता हे नव्यानं सगळे पक्ष त्या पक्षामध्ये विलीन झाल्यावर ती गटबाजी आणखी वाढणार आहे. आता अनेकांच्या पोटात गोळासुद्धा आला असेल हे सगळी मंडळी आपल्या पक्षामध्ये ते येणार आहेत म्हणून. आता महाराष्ट्रामध्ये रोहित पवारांचं नाव पुढे येते की ते काँग्रेस पक्षामध्ये जायला इच्छुक आहेत. अगदी गेल्या 8-10 दिवसापर्यंत म्हणजे 15-3 आठवड्यापर्यंत रोहित पवार आणि त्यांचे सगळे सहकारी हे राष्ट्रवादीचं, दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं अशा करता खटपट करत होते. किंबहुना माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची तशी इच्छा होती असं वारंवार सांगत होते आणि त्या विलिनीकरणाच्या माध्यमातून त्यांचा सत्तेपर्यंत, भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीच्या सत्तेपर्यंत जाण्याचा प्रयत्न चाललेला होता, हे उघड होतं. आणि आता महायुतीमध्ये आम्हाला काही रस नाही, भाजप प्रणित महायुतीमध्ये जाण्यात रस नाही असं रोहित पवार म्हणतायत आणि ते काँग्रेसमध्ये जायला इच्छुक आहेत अशा बातम्या येत आहेत. म्हणजे याचा अर्थ असा की ही मंडळी सगळी जी आहे, जी जाऊ इच्छितात काँग्रेसमध्ये, त्यांना तिथं काहीतरी वाव मिळाला तरच त्यांना तिथं जायचं आहे. काँग्रेसमध्ये गेल्यामुळं फार मोठी भारतीय जनता पक्षाबरोबर लढत होईल आणि भारतीय जनता पक्षाविरुद्ध फार मोठी मजबूत फळी उभी राहील असं बिलकुल समजायचं कारण नाही. महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष होताच, काँग्रेस पक्षाची असलेली महाविकास आघाडी होती, त्याचा पराभव करून महाराष्ट्रात महायुती सत्तेवरती आलेली आहे. हरियाणामध्ये काँग्रेसचा थेट पराभव करून महायुती सत्तेवर आलेली आहे. दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आपचा पराभव करून भारतीय जनता पक्ष तिथं सत्तेवरती आलेला आहे. मध्य प्रदेशात काय झालेलं आहे, राजस्थानमध्ये काय झालं आहे, छत्तीसगडमध्ये काय झालेलं आहे, बंगालमध्ये काय झालेलं आहे. बंगालमध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष होताच, डावे पक्ष सुद्धा होतेच. त्यामुळं केवळ सगळ्यांनी काँग्रेसमध्ये जातील आणि फार मोठी काहीतरी ताकद उभी राहील असं समजायचं कारण नाही. मुळात हे सर्व नेते, सर्व पक्षाचे नेते हे अत्यंत महत्त्वाकांक्षी आहेत म्हणूनच ते काँग्रेसमधनं बाहेर पडले ते. आणि आता तेच पुन्हा काँग्रेसमध्ये जात असतील तर ते काँग्रेसमध्ये गटबाजी नव्याने निर्माण होणार. मुळात काँग्रेस आहे ज्या काही काँग्रेसमध्ये त्यामध्ये गटबाजी आहे. बरं, काँग्रेसनं आत्तापर्यंत भारतीय जनता पक्षाला कुठं लढत मोठी दिली आहे. केरळमध्ये भारतीय जनता पक्ष नव्हताच फारसा, तिथं डावी आघाडी आणिच काँग्रेसची आघाडी यांचीच लढत होती. काँग्रेसनं तिथं सत्ता मिळवलेली आहे, तिथं भारतीय जनता पक्षाचा पराभव केला असं म्हणता येत नाही आपल्याला. तमिळनाडूमध्ये 5 फक्त आमदार काँग्रेसचे निवडून आले, ते सुद्धा DMKच्या मदतीने निवडून आलेले आहेत. तिथं काँग्रेसनं काय पराक्रम मोठा केलेला होता. तिथंही भारतीय जनता पक्ष खिचगणतीत सुद्धा नव्हता. तिथं काही भारतीय जनता पक्षाचा पराभव करून काँग्रेस सत्तेवर आलेली नाही. कर्नाटकामध्ये मात्र निश्चितपणे, कर्नाटकात दर 5 वर्षानंतर एकदा इकडचं तिकडचं असं होतच असतं. एकदा भाजप प्रणित आघाडी सत्तेवर येते, कधी काँग्रेस सत्तेवरती होती. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचं बहुमत अगदी काठावरचं बहुमत आहे. त्यामुळं असं काही समजायचं कारण नाही की सगळे भारतीय जनता हे काँग्रेसमध्ये गेले म्हणून फार मोठी ताकद उभी राहणार आहे, काँग्रेस विरुद्ध भाजप विरुद्ध लढत होणार आहे. व्हील कदाचित तो नंतरचा भाग आहे. पण मुळात ह्या सगळ्या नेत्यांनी काँग्रेस का सोडली हे सगळं बघायला पाहिजे. ह्या सगळ्या नेत्यांच्यामध्ये प्रचंड महत्त्वाकांक्षा आहे. त्या राज्यामध्ये जर हे सगळे नेते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले वेगवेगळ्या पक्षांचे, तर काँग्रेसमध्येच बेदिली सुरू होणार आहे, गटबाजी आणखी वाढणार आहे आणि काँग्रेसमधले काही लोक आणखी बाहेर पडतील.
यांच्या ह्यानं. उलट भारतीय जनता पक्षाचा कदाचित प्रत्येक ठिकाणी फायदासुद्धा व्हायची शक्यता आहे. काही सांगता येत नाही तिथं. आज तुम्ही जर इंडिया आघाडीची परवाची बैठक पाहिली तर त्याच्यामध्ये DMK सामील झाला नाही. त्यानंतर आप पक्ष सामील झाला नाही, कारण त्यांना पंजाबमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची, त्यांना गुजरातमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची, त्यांना काँग्रेसबरोबर जायचं नाही आहे. काँग्रेसबरोबर लढले तर आपल्याला काही यश मिळणार नाही असं त्यांना वाटते, किंवा काँग्रेस आपल्याला खाऊन टाकेल असं त्यांना वाटते. तिकडं उद्धव ठाकरेंची उभाठा शिवसेना आहे, पण स्वतः उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे ऑनलाईन सामील झाले. आता दिल्ली काय लांब आहे काय, रोज दिल्लीमध्ये जाणारे लोक आहेत ते, ह्यांना दिल्लीमध्ये बैठकीला हजर राहता आलं नाही. तिकडनं याचे हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री हे ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहिले. त्यामुळं लगेच असं अगदी फार मोठी चर्चा आणि आता फार मोठी ताकद निर्माण होणार आहे असा जो एक बाबुलबुवा तयार करण्यात येतोय, त्यामध्ये कितपत तथ्य आहे हे खरोखरच तपासून पाहिलं पाहिजे. एक लक्षात घ्या की व्यक्तिगत महत्वाकांक्षा ही राजकारणामध्ये सर्वात प्रबळ ठरती. हे सगळे जे काँग्रेसमधनं बाहेर पडलेले नेते आहेत आणि आज सुद्धा काँग्रेसमध्ये सगळे अस्वस्थ असलेले नेते आहेत, हे व्यक्तिगत महत्वाकांक्षेमुळं बाहेर पडलेले आहेत. का कोणतीही तत्वप्रणाली किंवा तत्वज्ञान किंवा कुठली काही विचारधारा वगैरे ह्याला काही अर्थ नाही. ते सांगतात किती सांगू देत, कोणतीही विचारधारा वगैरे काही नाही. यांना स्वतःचंच राजकारण करायचं आहे, स्वतःचं महत्त्व वाढवायचं आहे, महत्त्व टिकवून ठेवायचं, आणि ते काँग्रेसमध्ये राहणार नाही अशी त्यांना भीती वाटते. आत्ता खुद्द काँग्रेसमध्ये सुद्धा दोन तट पडतील काही दिवसामध्ये अशी परिस्थिती आहे. कारण राहुल गांधींचा पक्ष एक म्हणजे काँग्रेस अंतर्गतच, आणि प्रियंका गांधी यांचा एक गट, अशी सुद्धा विभागणी नजीकच्या काळात होईल काय असा राजकीय अंदाज काही लोक व्यक्त करतायत. समाजवादी पक्ष म्हणून एक पूर्वी आपल्याकडे होता, सगळे समाजवादावरती निष्ठा असलेले लोक, पण ते कधीही एकत्र आले नाहीत. सुरुवातीच्या काळापासूनच प्रजा समाजवादी, संयुक्त समाजवादी, साधे समाजवादी असे वेगवेगळे गट झालेले होते. त्याच्यानंतर जनता दल स्थापन झाला. आज जनता दलाचे अजून सुद्धा 4-5 तुकडे आहेत. म्हणजे देवेगौडांचा जनता दल वेगळा, नितीश कुमारांचा जनता दल वेगळा, लालू प्रसाद यादवांचा जनता दल वेगळा, शरद यादवांच्या नेतृत्वाखालचा जनता दल वेगळा, असे हे सगळे तुकडे जनता दलाचे सुद्धा झालेले आहेत. एकच समाजवादी विचारसरणीतून आम्ही सगळे राम मनोहर लोहियांचे शिष्य आहोत असं म्हणणारे ते कधी एकत्र येऊ शकले नाही. कम्युनिस्ट पक्षाची काय अवस्था आहे? कम्युनिस्ट पक्षामध्ये सुद्धा डावा कम्युनिस्ट पक्ष, उजवा कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी लेनिनवादी काँग्रेस पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक असे 3-4 तुकडे आहेत. ते सुद्धा कधी एकत्र आलेले नाही. आघाडी शक्य आहे, एकत्र येऊन आघाडी केली जाते. ती इंडिया आघाडी आहेच, ती आघाडी पूर्वी पण होती, यापूर्वी आघाडीचं राजकारण झालेलं आहे. पण पक्षातलं विलिनीकरण हे त्या पक्षाला फायदा देण्याऐवजी, मूळच्या पक्षाला बळकट करण्याऐवजी असं बल्कमध्ये जर सगळेजण घुसले सगळे पक्ष, तर काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा तिथून काही लोक बाहेर पडतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की हे सगळे पक्ष भारतीय जनता पक्षाला पराभूत करायचं म्हणून काँग्रेसमध्ये शिरले तर त्यांचा आत्ता तातडीचा लाभ काय? 1. 2. हे सगळे पक्ष त्या पक्षामध्ये गेल्यानंतर ह्या प्रत्येकाला तिथं कोणतं पद मिळणार आहे? आता समजा महाराष्ट्रात काही नेते काँग्रेसमध्ये गेले, त्यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळणार आहे, आणि त्यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्यानंतर आत्तापर्यंतचे जे नेते काम करत आहेत, नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, किंवा आत्ताचे जे हर्षवर्धन सपकाळ आहेत, ते पक्षामध्ये गप्प बसणार आहेत. त्याचबरोबर तिसरा मुद्दा असा की हे मुळात काँग्रेसमधून बाहेर का पडले? हे सगळा त्याग करून, सगळ्या महत्त्वाकांक्षा सोडून हे जाणार आहेत का काँग्रेस पक्षामध्ये? तेही शक्य नाही. त्यामुळं उगीच कुठल्याही गोष्टीची चर्चा फार मोठी करण्यात काही फार मोठा अर्थ नसतो राजकारणामध्ये. दुसरं, निवडणूक अजून बरीचशी लांब आहे. आता ह्या घडामोडी ज्या राज्यामध्ये निवडणुका होणार आहे तिथं कदाचित होऊ शकतील त्या बाबतीत. आता कर्नाटकामध्ये सुद्धा DK शिवकुमार आत्ताचे नवीन मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री यांच्यामध्ये सुद्धा 2 गट आहेत तिथं. त्यामध्ये काँग्रेस पक्षातच 2 गट आहेत. तशीच परिस्थिती गुजरातमध्ये सुद्धा आहे. तशीच परिस्थिती मध्य प्रदेशात कमलनाथ, दिग्विजय सिंग, आणखी काही बाकीचे असे गटबाजी आहे तिथं. त्यामुळं ह्या गटबाजीला कसा तुम्ही आळा घालणार? या नवीन लोकांना सामावून घेण्याचा काही प्लॅन ठरलेला आहे का? आणि ते प्लॅन ठरलेला असेल आणि ही निवडणूक त्या पद्धतीनं लढवायची असेल तर जागा वाटप कसं करणार? नव्यानं आलेल्यांना काय जागा देणार? जुन्यांची काय सोय लावणार? या सगळ्याचा विचार झाला पाहिजे. तसा झाल्यानंतरच कदाचित असा काही विचार होईल असं मला वाटते. एकदम घाईघाईनं सगळे पक्ष एकत्र येतील आणि काही जण अतिशय उत्साहानं आता असे झालेले आहेत की आता भारतीय जनता पक्षाचा पराभव अटळ आहे, काँग्रेस पक्ष प्रचंड ताकदवान मोठा होणार आहे. या सगळ्यांच्या येण्या जाण्यामुळं
तर असं काही लगेच होत नसतं. राजकारण आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. हे सगळे नेते महत्त्वाकांक्षी आहेत, त्याची पूर्ण कल्पना काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला आणि वरिष्ठ पातळीवरती आहे. त्यामुळं आज लगेच घाईघाईनं कुठला निष्कर्ष काढण्यामध्ये काही फारसे तथ्य नाही. पाहूया नेमकं काय होतंय ते. सध्या चर्चा तरी जोरात चालू आहे की हे पक्ष जाणार का, ते पक्ष जाणार का, पण एवढे हे सगळे पक्ष गेले तरी सुद्धा पुन्हा बाहेर विरोधी पक्ष राहतातच. समजा आपण अशी कल्पना करू, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जगनमोहन रेड्डींची काँग्रेस, जी KCRची काँग्रेस ही समजा ह्याच्यामध्ये गेली, काँग्रेसमध्ये विलीन झाली, तरीसुद्धा पुन्हा बाहेर आम आदमी पक्ष आहे, त्यानंतर DMK आहे, AIADMK आहे, तो काय भारतीय जनता पक्षाच्या विरोधात नसला तर तो आहे, विजयची नवीन पार्टी आहे त्याच्यामध्ये. असे अनेक पक्ष पुन्हा बाहेर राहत आहेत. परत उभाठा आहे. उभाठा शिवसेना काय करणार आहे, ती जाणार आहे ह्याच्यामध्ये काँग्रेसमध्ये. आता समजा अशी कल्पना करा की NCPचं विलिनीकरण झालं, काँग्रेसमध्ये केलं समजा, आपण एक गृहीत धरू, तर त्या पक्षामध्ये सगळ्यात जास्त ताकदवान आणि ज्येष्ठ नेते कोण कोण होणार आहेत, तर स्वतः खुद्द पवारसाहेबच होणार आहेत. सुप्रियाताई सुळे ह्या सगळ्यात ज्येष्ठ नेत्या होणार आहेत. त्याचबरोबर माजी मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील हे सिनियर होणार आहेत. सांगली जिल्ह्याचे जर नुसते उदाहरण घेतलं तर जयंतराव पाटील हे सिनियर होणार आहेत त्या यांच्यामध्ये, त्या पक्षामध्ये, काँग्रेस पक्षामध्ये. आणि मग बाकीच्यांनी मग काय करायचं त्याच्यामध्ये, डॉक्टर विश्वजित कदमनी काय करायचं. आत्ता हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत, तर यांचं व्यवस्थित चाललेलं आहे. हे जेव्हा एक पक्ष होतील त्यावेळेला काय होते, हे पूर्वी 95 सालापासून आपण पाहिले, 90 सालापासून आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे पाहूया, गहू तेव्हा पोळ्या असं म्हणतात.